नमस्कार. आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या लाडूची रेसिपी पाहत आहे. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. सारख्याच वाटीने 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे आणि पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता 1 वाटी पांढरे तीळ गॅसवरती कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तीळ जास्त भाजायचे नाहीत. हलकासा कलर चेंज झाला की तीळ आपण साईडला काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये ते पाववाटी शेंगदाणे देखील मी भाजून घेतलेले आहेत. शेंगदाण्याला हलकेसे डाग पडले की शेंगदाणे आपण साईडला काढून घेणार आहे. त्यानंतर त्याची साल काढून हलकेसे शेंगदाणे कुटा करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालून आपल्याला या गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि गुळाचा पाक तयार झाले का नाही ते चेक करून घेऊया. इथे आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे. पाक तयार झाला की गॅस लगेचच बंद करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये 1-2 चिमूट खाण्याचा सोडा देखील टाकलेला आहे. सोडा घातल्यामुळे आपले लाडू एकदम खुसखुशीत होतात. सोडा घालून मिश्रण फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पांढरे तीळ आणि शेंगदाणे घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण आपण असं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण थोडंसं कोमट झालं की याचे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने मी इथे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही देखील या मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू नक्की ट्राय करा. सविस्तर रेसिपी चॅनलवरती अपलोड आहे.